भाजी त्यासाठी घेतलेली आहे। तेल टाकलं कढईमध्ये, त्यात टाकलं थोडंसं जिरा आणि मग त्यात लसूण, मिरची आणि थोडेसे शेंगदाणे वाटून त्याचं कूट टाकलं त्याच्यामध्ये। ते चांगलं आता परतून घेते। परतून घेतल्यानंतर चांगलं त्याला परतून घेतलं, झालं ते लाल आता थोडंफार। त्यात टाकते आता कांदा। खूप इझी आहे शेपूची भाजी बनवायची, एवढं काय हार्ड नाही आहे। मी तर खूप लोक स्वयंपाक करते। आज तर माझे मिस्टर म्हणत होते काय तुला व्हिडिओचं येड लागले, सारखं व्हिडिओज बनवत बसती। कांदा परतल्यानंतर त्यात आता कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो टाकते। आता थोडीशी त्यात हळदी टाकते। आता थोडंसं मीठ टाकते त्यामध्ये। बस एवढंच। मुगाची डाळ भिजून ठेवली होती 5-10 मिनिटं, ती आता टाकते। त्याला चांगलं मिक्स करते आता। ते झाल्यानंतर आता शेपूची भाजी मी धुवून ठेवली होती पाण्यामध्ये, ती शेपूची भाजी टाकते। फ्रेंड्स, तुम्हाला आवडती का नाही शेपूची भाजी? आता बनवते चपाती डब्यासाठी। काय नाही, 2-3 चपात्या टाकले की झालं माझं काम। झालं आता चपात्याचं पण। आता डब्बा पॅक करते। आधी शेपूची भाजी काढते, डब्यामध्ये टाकते। झाली शेपूची भाजी पण। 2-3 पोळ्या टाकते डब्यामध्ये। झाला डबा रेडी। आता पाण्याची बॉटल पण देऊन टाकते त्यांना। कसं वाटलं फ्रेंड्स माझा व्हिडिओ सांगा मला कमेंटमध्ये। बाय।